आपल्या घरासमोर किंवा परिसरात रस्त्याचे खोदकाम सुरू असेल तर सावध राहण्याची गरज आहे। कारण खोदकामाच्या नावाखाली भूमिगत केबल चोरी करणारी टोळी आता नाशिक शहरात सक्रिय झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। नाशिक रोड परिसरात BSNLची तब्बल 35 लाख रुपये किमतीची भूमिगत केबल चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा नाशिक रोड पोलिसांनी पर्दाफाश केला असून गुन्ह्यात वापरलेला JCB, टेम्पो आणि चोरीचा माल असा तब्बल 1,05,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत 4 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। 30 मे रोजी रात्री 8 ते 31 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान नाशिक रोडच्या गजबजलेल्या बिटको चौकातील संजय मेडिकल समोर हा प्रकार घडला आहे। चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने BSNLचे भूमिगत सिमेंट चेंबर उघडून त्यामधील महागडी UG केबल यंत्राच्या साहाय्याने ओढून काढली आणि कापून नेली। या केबलची किंमत तब्बल 35 लाख रुपये होती। या प्रकरणी BSNLचे अधिकारी बाळासाहेब कोटकर यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली। 6 जून रोजी रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांचे पथक बिटको चौक ते लॅम्प रोड परिसरात गस्त घालत असताना एक संशयास्पद टेम्पो पोलिसांची गाडी पाहून भरधाव वेगाने पळू लागला। संशय बळावल्यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत टेम्पोला अडवले। टेम्पो जवळ पोहोचताच पोलिसांच्या नजरेस एक महत्त्वाचा पुरावा पडला। वाहनाच्या मागील भागातून केबलमधील ऑइल गळत होते। याच खुणेवरून पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली आणि काही वेळात संपूर्ण कट उघडकीस आला। तपासादरम्यान आरोपींनी केबल चोरीची JCBचा वापर केल्याची कबुली दिली। पोलिसांनी तात्काळ गुन्ह्यात वापरलेला JCB, टेम्पो आणि चोरीची केबल जप्त केली। या कारवाईत एकूण 1,05,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणात अटक करण्यात आलेले वहाब अब्दुल नवाज राहणार भांडूप मुंबई, सुरेश दिलीप वैराळ राहणार भांडूप मुंबई, बसंतलाल राजाराम यादव राहणार चेंबूर मुंबई, कमलेश कुमार सुखदेव रविदास राहणार बिहार JCB चालक अशी असून चौघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। या टोळीने नाशिकसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारच्या केबल चोरीच्या केल्या आहेत का याचा तपास सुरू आहे। भूमिगत केबल चोरीमुळे दूरसंचार सेवा विस्कळीत होण्याबरोबरच सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान होत असल्याने या गुन्ह्याकडे अत्यंत गंभीरतेने पाहिले जात आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक रोड, नाशिक। दिनांक 1 जून रोजी बिटको चौकातून लॅम्प रोडकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडवरती नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या आमच्या DBचे अधिकारी API सुरेश साहेब आणि त्यांच्या अंमलदारांना मिळालेल्या माहितीवरून आम्ही त्या ठिकाणी टेम्पो जो आहे तो ताब्यात घेतला आणि त्यासोबतच एक JCB देखील त्या ठिकाणी आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून त्या टेम्पोमधून जी आपली BSNL जी शासकीय कंपनी आहे त्याची जी OFC ज्याला आपण म्हणतो म्हणजे ऑप्टिकल फायबर केबल, ती साधारणपणे 50 मीटर लांबीची केबल त्या ठिकाणी त्याचे तुकडे करून चोरून नेत असतानाचा तो जो प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे। याच्यामध्ये जी केबल जप्त केलेली आहे त्याची किंमत साधारणपणे 35 लाख आहे आणि एकूण याच्यामधला टेम्पो आणि प्लस JCB असा एकूण 1,05,00,000चा मुद्देमाल त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही तपासामध्ये एकूण 4 आरोपींना अटक केलेली आहे। त्यातले 3 आरोपी हे जे आहेत ते मुंबईतले आहेत, एक परराज्यातला राहणार आहे। याच्यामध्ये आणखीन आता एक साधारणपणे असं निष्पन्न होतं की आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगानं शहरामध्ये विविध ठिकाणी विकास कामं सुरू आहेत। त्यामुळे त्या विकास कामांच्या माध्यमातून देखील रस्ते असतील किंवा इतर काही ठिकाणी त्या ठिकाणी खोदकाम झालेलं आहे। तर त्याचा फायदा घेऊन अशा पद्धतीनं जणू काही हे पण ऑफिशियल किंवा अधिकृत खोदकाम करणारे व्यक्ती आहेत असं भासून त्या ठिकाणी चोरी करण्याचा यांचा प्रयत्न होता। मात्र तो प्रयत्न आम्ही पोलिसांनी हाणून पाडलेला आहे। त्याच्यामुळे आमचं देखील नागरिकांना सर्वांना आव्हान असेल की अशा पद्धतीनं जर काही घटना आपल्या निदर्शनात येत असेल तर त्याच्याविषयी आपण पोलीस प्रशासनाला तसेच संबंधित प्रशासनाला देखील त्या ठिकाणी आम्हाला अवगत करावं। मात्र या कामगिरीबद्दल आम्ही नाशिक रोड पोलीस ठाण्याचे आमचे PI सपकाळे साहेब आणि त्यांची सर्व DBची टीम यांचं अभिनंदन देखील करतो आणि याच्यामध्ये अधिक तपास आणखी याच्यामध्ये नेमके ते पुढे कुठे त्याची विक्री करणार होते आणि कशा पद्धतीने याचं पुढचं आणखीन ट्रान्झॅक्शन होणार होतं याचा देखील अधिक सविस्तर तपास आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। धन्यवाद। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।